नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाज, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण विद्यार्थी पालकांना प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करतोय. जे विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचतील त्यांना आपण रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही सगळी सेवा देतोय. परंतु हे सगळं करत असताना विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी जागरूक करण्याचं काम, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठीचं काम, प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जे काही रूमर्स वेळोवेळी पसरवले जातात किंवा पसरले जातात तर ते काही अंशी त्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं त्या संदर्भानं प्रॉपर मार्गदर्शन करून त्यांचं प्रबोधन करण्याचं, त्यांचं समाधान करण्याचं काम पण आपण गेली अनेक वर्ष करतोय. आता रिसेंटली एक न्यूज तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये पाहिली असेल, ती सगळीकडे व्हायरल झाली. या संदर्भामध्ये बऱ्याच जणांनी व्हिडिओही बनवलेले असतील, परंतु मीच एवढा बिझी असतो की मला हे सगळं काही पाहायला भेटत नाही. पण एक दोन पालकांनी माझ्याकडे ऑलरेडी IQ कोट्याच्या संदर्भाने ॲडमिशन्स घेतलेले आहेत. म्हणजे तसे तर खूप ॲडमिशन झालेले आहेत, पण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये BAMS IQसाठी एनरोल केलं आहे, काहींचं MBBSचं IQच्या विषयाने एनरोलमेंट झालेली आहे. तर या सगळ्या पालकांचं मला फोन आले की सर, आता हे मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्रात बंद झाला आहे का? मग तो MBBSच्या संदर्भानं असेल, तो BDSच्या संदर्भानं असेल, तो BAMSच्या संदर्भानं असेल. म्हणजे खरं म्हणजे न्यूज अशी होती की महाराष्ट्रामध्ये सगळे राऊंड हे ऑनलाईन पद्धतीनं होतील आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला मग ते विशेषतः MBBS BDSच्या संदर्भानं जो राऊंड दिला जायचा, स्पॉट राऊंड, तो बंद होण्याच्या संदर्भाने ही सगळी बातमी होती, ही न्यूज होती. परंतु याचा योग्य अर्थ सगळीकडे गेला नाही पाहिजे त्या पद्धतीनं. तर तेच तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं आहे. मुळामध्ये प्रोसेस चालती कशी हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. पहिले आपल्याला आता महाराष्ट्र CT सेलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन येतं. आपण त्या ठिकाणी आपलं व्यवस्थित पद्धतीनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची असते. हा पहिला टप्पा असतो जो की विद्यार्थी आपल्या आपल्या पद्धतीनं पूर्ण करतील. काही विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावलेली असेल तर त्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ही प्रोसेस होईल. यानंतरचा पुढचा टप्पा असतो ह्या रजिस्टर्ड झालेल्या मुलांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणं. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे रँक मिळतात. एक असतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि एक असतो कॅटेगरी रँक. आता स्टेट मेरिट लिस्ट नंबरचे फायदे, कॅटेगरी रँकचे फायदे हा एक वेगळा विषय होऊ शकतो. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला जाऊ शकतो, कारण हा इतका महत्त्वाचा विषय आहे. तर येणाऱ्या काळात आपण त्याचाही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की शेअर करू. मग ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कॅप राऊंड 1च्या संदर्भानं चॉईस फिलिंगचं शेड्यूल पब्लिश होतं. महाराष्ट्रामध्ये MBBS BDS हे जे काय ॲडमिशन प्रोसेस असते ही A ग्रुपमध्ये असते. B ग्रुपमध्ये BAMS, BHMS आणि BUMS असतं आणि C ग्रुपमध्ये जे अलाइड कोर्सेस आहे म्हणजे काय, फिजिओथेरपी, BPNO, BASLP हे सगळे कोर्सेस त्या ठिकाणी तिसऱ्या ग्रुपमध्ये असतात. तर A ग्रुपमध्ये काय व्हायचं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. A ग्रुपमध्ये कॅप राऊंड 1 व्हायचा, त्याची सिलेक्शन लिस्ट यायची, रिपोर्टिंग व्हायचं, किंवा पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट विद्यार्थ्यांना उपलब्ध असायची. मग सेकंड राऊंडमध्ये आपण परत चॉईस फिलिंग करायची. मग सेकंड राऊंडमध्ये जर आपल्याला कॉलेज मिळालं तर आपण ते घ्यायचं. जर आपण ते घेतलं नाही तर मग आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल व्हायचं. परत तिसऱ्या राऊंडला जाण्यासाठी परत नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागायचं. थोडक्यात काय, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 ही एक बेसिक प्रोसेस होती. मग आता विद्यार्थी पालकांचं कन्फ्युजन होतं कुठं, ते वेगवेगळे नावं या राऊंडला पुढे दिल्या गेलेले आहेत. त्यामुळं यानंतर होतो तिसरा राऊंड, ज्याला नाव दिलेलं आहे मॉपअप राऊंड. हा मॉपअप राऊंड म्हणजे खूप याची हवाबाजी केलेली सगळ्यांनी. मॉपअप राऊंडमध्ये मग ॲडमिशन मिळायला मदत होते, त्याचा कट ऑफ कमी जातो. कृपया असं काही होत नाही, गैरसमज करून घेऊ नका. हा मॉपअप राऊंडसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होतो. या राऊंडमध्ये सुद्धा मेरिटवरच ॲडमिशन अलॉटमेंट होते. या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर रीतसर शैक्षणिक सुविधा, स्कॉलरशिपची फॅसिलिटी हे सगळं लागू असतं. केवळ मॉपअप राऊंड आहे, मुळामध्ये याला मॉपअप राऊंड म्हणायलाच नाही पाहिजे. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 असं म्हणलं तरी काही वावगं व्हायला नाही पाहिजे. पण आता दिलेलं आहे नाव, तर मॉपअप राऊंड झाला. मग यानंतर चौथा राऊंड व्हायचा, त्याला म्हटलं जायचं ऑनलाईन स्टे राऊंड. मुळामध्ये हा सुद्धा ऑनलाईनच राऊंड आहे. याच्याबद्दल बी खूप सारे गैरसमज मार्केटमध्ये पसरवले गेलेले आहेत की ऑनलाईन स्टे राऊंडमध्ये मग ॲडमिशन मिळालं, ते घेतलं नाही तर आपण मग पुढच्या वर्षी परीक्षा देऊ शकत नाही.
त्याच्यानंतर या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं तर स्कॉलरशिप मिळणार नाही असं काही नाही. नियम काय आहे, हा सुद्धा ऑनलाईन राऊंड आहे. ज्या विद्यार्थ्यांना या चौथ्या राऊंडमध्ये, ज्याला ऑनलाईन स्टे राऊंड म्हणतो आपण, या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर नियमाप्रमाणे कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी सुद्धा लागू आहेत. सगळ्या नियम त्या ठिकाणी सुद्धा लागू आहेत. बरं, मग हे या राऊंडमध्ये ॲडमिशन भेटलं नाही तर मग पुढच्या वर्षी नीट देता येत नाही, ही काय भानगड आहे? तर हा महाराष्ट्राचा विषयच नाही. हे विषय कुठे लागू झाला होता? 2024 की 23च्या दरम्यान ऑल इंडियाचा जो MCCचा राऊंड असतो, ऑल इंडिया 15% कोटा, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या 15% सीट्स, 100% एम्स, 100% जिपमर, 100% डीम्ड युनिव्हर्सिटी, हे जे काय राऊंड असतो ऑल इंडियाचा, त्या ठिकाणचा हा रूल होता. पण तो नंतर तो रूलसुद्धा मागच्या वर्षी पण नव्हता, त्याच्या मागच्या वर्षी पण नव्हता. 2023मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तो होता. नंतर तो रूल काढून टाकलेला आहे. मग आता यानंतर काय व्हायचं हे समजून घ्या. 4 राऊंड झाले. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस पार्टिसिपेट करत होते. आणि ह्या सगळ्या 4 राऊंडनंतर काय व्हायचं, जर या नंतरही सीट उपलब्ध राहिल्या तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला त्या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी परमिशन दिली जायची. म्हणजे खऱ्या अर्थानं जे खाजगी मेडिकल कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस म्हणतो, यांचे नियमानं 4च राऊंड व्हायचे. आणि मग उरलेल्या जागा ह्या कॉलेज लेवलला मेरिटवर भरल्या जाव्या अशा पद्धतीचा नियम होता. परंतु मुळामध्ये हे कॉलेजेस, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमधले काही बोटावर मोजणे इतके कॉलेजेस हे विद्यार्थ्यांना 3ऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर, 4थ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर प्रचंड वेगवेगळ्या कारणांनी त्रास द्यायचे, अतिशय जास्त फीस मागितली जायची, डिपॉझिट मागितले जायचे. मग सर्वसामान्य गरीब विद्यार्थी, मार्क आहेत, मेरिटवर नंबर लागला आहे, तरीही तो नाईलाजानं त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकायचा नाही. आणि एखाद दुसरा तयारही झाला पैसे भरायला, तरी त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी काढून, डॉक्युमेंटमध्ये त्रुटी काढून, किंवा जे गोष्टी आवश्यक नाही त्या सगळ्यांची डिमांड करून त्याचे ॲडमिशन त्या ठिकाणी डावललं जायचं. म्हणजे काय, मेरिटवर ॲडमिशन मिळाल्यानंतरसुद्धा काही कॉलेजेस, विशेषतः त्याच्यामध्ये प्रमुख नाव SSPM सिंधुदुर्ग, हे कॉलेज अतिशय त्रासदायक होतं विद्यार्थ्यांसाठी. अनेक मुलांचं या कॉलेजनी भविष्य उद्ध्वस्त केलं. मेरिटवर नंबर लागलेले विद्यार्थी, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळी फीसची डिमांड करून तिथं ॲडमिशन दिले नाही. आणि काय सर्वसामान्य पालक 11-12 लाख रुपये भरू शकत नाही. हे कॉलेज, हे विशेषतः SSPM सिंधुदुर्ग 3,80,000 रुपये हॉस्टेलची फीस, 1,20,000 रुपये मेसची फीस, म्हणजे 5 लाख, 1 लाख रुपये कॉलेज हॉस्टेल डिपॉझिट, 6 लाख, 60,000 रुपये लॉटरी, 6,60,000, अजून मेसचे डिपॉझिट वेगळे, असं करून करून 11-12 लाख रुपये विद्यार्थ्यांना डिमांड केली जायची. आणि मग सर्वसामान्य रिझर्व कॅटेगरीमधला असू द्या, किंवा ओपनच्या कॅटेगरीचा मुलगा असू द्या, की आता मुलींना 10% फीस असणारी मुलगी असू द्या, एवढी फीस सर्वसामान्य पालक भरू शकत नसायचे. आणि मेरिटवर ॲडमिशन मिळालेलं असतानासुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन न मिळाल्यामुळं अशा विद्यार्थ्यांना नाईलाजानं BMSला त्या ठिकाणी घ्यावं लागलं प्रवेश. मग ही मनमानी कुठेतरी रोखली जावी या संदर्भात पालकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप साऱ्या तक्रारी झाल्या. आणि याला कुठेतरी आळा बसावा. कॉलेज जे काही मनमानी करतं आहे, कॉलेज लेवलला जे मुलांची पालकांची अडवणूक केली जाते, तर याला कुठेतरी बंधन असावं. म्हणून यावर्षीपासनं जेवढे काही सीट्स राहतील ते पूर्णतः ऑनलाईन पद्धतीनंच भरले जातील, अशा पद्धतीची ही सगळी बातमी आहे. मग हे जर ऑनलाईन पद्धतीनंच ॲडमिशन होणार असतील, स्पॉट राऊंड होणारच नसेल, तर याचा आपल्याला फायदा आहे की तोटा? खरं म्हणजे विद्यार्थ्याच्या दृष्टीनं पाहिलं तर हा खूप मोठा फायदा आहे. त्याचं कारण असं आहे की यामुळं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे सुद्धा ऑनलाईन राऊंड होतील. कॉलेजला हे पक्कं माहिती की आता स्पॉट राऊंडमध्ये पैसे घेऊन मुलांना आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळं आलेल्या राऊंडमधून आलेल्या विद्यार्थ्यांना स्वीकारण्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं हा विद्यार्थी हिताचा निर्णय झालेला आहे. आता तो किती इम्प्लिमेंट होतो हा एक प्रश्नच असेल. कारण याबद्दलची मी जी माहिती घेतली त्यानुसार काही कॉलेजेस याला विरोध करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत अशी मला माहिती मिळाली. आता ते काय होईल तो आपला पार्ट नाही. पण ह्या सगळ्या न्यूजमुळं एक फार मोठा मेसेज क्रिएट झाला, ज्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग म्हणूया आपण, की मग आता मॅनेजमेंट कोटा बंद झाला का? तर कृपया असं नाही आहे. मॅनेजमेंट कोटा
आणि स्पॉट राऊंड याचा अर्थार्थी संबंध नाही. मॅनेजमेंट कोटा म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेसला फंडिंग होते, स्कॉलरशिपची सुविधा मिळते मुलांना, त्या कॉलेजला 15% हा त्यांचा IQ कोटा आहे, इन्स्टिट्यूट कोटा आहे. आणि हा मागच्या 3 वर्षापासून म्हणजे 2023, 24, 25 हा ऑनलाईन पद्धतीनं भरला जातो. मग IQ कोट्याच्या संदर्भाने कुठलेही रुमर्स मार्केटमध्ये असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा कोटा आजही आहे, पुढेही राहील. 15% सीट्स हे कॉलेज लेवलला भरले जातात. मग ते MBBA अर्थात ते पैसे घेऊन नाही भरले जाऊ शकत, नियम ठरलेला आहे. रेग्युलर फीजच्या 3 टाईम फीज घेऊन कॉलेजेस ॲडमिशन घेऊ शकतात. अर्थात ऑनलाईन अलॉटमेंट आली तर मग त्याच्यामध्ये MBBSचे कॉलेज आले, BDSचे आले, BMSचे आले, BHMSचे आले, सगळे कॉलेज आले. त्यामुळं मॅनेजमेंट कोट्याला कुठेही धक्का लागलेला नाही आहे. ज्या मुलांची कमी स्कोर आहे परंतु पेइंग कॅपॅसिटी आहे अशा विद्यार्थ्यांना मेरिटवर IQ कोट्यात जाता येईल. आणि जे इतर विद्यार्थी जे अगदी रेग्युलर काउन्सिलिंग करून मेरिटवर जातात तर त्यांना कॅटेगरी बेनिफिटचं बाकी सगळ्या सोयीसुविधा लागू असतात. म्हणजे कमी गुणांवर मॅनेजमेंट कोट्यात IQ कोट्यात ॲडमिशन घेण्यासाठी जे विद्यार्थी ऑलरेडी मानसिकता ज्यांची तयार झालेली आहे, जे मुलं तयार आहेत, त्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे, कमी गुण आले. पण विषय सांगतो की एखाद्याला महाराष्ट्रात BMS करायचं, 6 लाख रुपये प्रतिवर्ष फीस असते, साधारण 27 लाख रुपयाचं त्याचं बजेट आहे. पण त्याला महाराष्ट्रात मेरिटवर 310च्या पुढे ॲडमिशन त्याला स्कोअर नसला म्हणून मिळणार नाही. त्याला 225 मार्क आहे, पण मग त्याला IQ कोट्यात ॲडमिशन घेता येईल. जो विद्यार्थी ज्याला MBBS करायचं आहे पण त्याला 510च्या पुढं स्कोअर नाही आहे, 510ला शेवटी लागेल, साधारण 88,500 ऑल इंडिया रँक असलेल्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात शेवटी ॲडमिशन मिळेल. पण याला समजा 400 गुण आहेत, पण त्याला महाराष्ट्रात IQ कोट्यातनं ॲडमिशन पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता आपलं संभाजीनगरचं RK दमानी मेडिकल कॉलेज, रामचंद्र मेडिकल कॉलेज संभाजीनगर, याची फीस आहे 8.5 लाख रुपये इंटू 3 इयर्स 3 टाईम म्हणजे 25.5 लाख इंटू 4.5 वर्ष म्हणजे 1,15,00,000. म्हणजे एखाद्या मुलाला 400 मार्क आहेत आणि त्याचं 1,15,00,000चं बजेट असेल तर त्याला महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये IQ कोट्यातनं MBBSला ॲडमिशन घेता येईल. म्हणजे काय, मॅनेजमेंट कोट्याला कुठंही धक्का लागलेला नाही. अडचण कुठं होत होती, जिथं मेरिटवर विद्यार्थी लागायचे, गुणवंत विद्यार्थी ज्याला सगळे कॅटेगरी बेनिफिट बाकी सगळ्या सुविधा होत्या लागू, तर त्यांना त्या ठिकाणी अडवलं जायचं. माझी काकडे म्हणून मुलगी आहे, 596 मार्क होते 2024ला. तिला SSPM सिंधुदुर्ग लागलेलं होतं. या SSPM सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये ती जेव्हा ॲडमिशनला गेली तिला 12 लाख रुपयाची डिमांड झाली. आणि या मुलीला त्या 2024मध्ये प्रचंड मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना, अगदी 596 वाली मुलगी आज बारामती गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजला BMS करते. का झालं आहे, कारण त्या कॉलेजनं अवास्तव फीसची मागणी केली त्यामुळं. तर अशा अनेक मुलांचे करिअर या सगळ्या यंत्रणेमुळे उद्ध्वस्त झालेले होते. याला आता कुठेतरी आळा बसेल. विद्यार्थी पालकांच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचाच निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं हा जो निर्णय झाला हा योग्य आहे. यासोबतच मॅनेजमेंट कोटा जैसे थे आहे, कुठेही त्याला हात लागलेला नाही आहे. ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात MBBS करायचं आहे, ज्यांचं 1,10,00,000, 1,15,00,000, 1,20,00,000 बजेट आहे, किंवा काही केसमध्ये रेग्युलर फीसच्या 3 टाईम फीस भरायची आहे. लक्षात घ्या, उदाहरणार्थ विठ्ठलराव विखे पाटील नगर 13 लाख फीस आहे, इंटू 3 टाईम 40 लाख इंटू 4.5 वर्ष 1,80,00,000. एवढं कोणी देणार नाही, पण कॉलेजसोबत बोलून थोडंफार कमी करून हे ॲडमिशन्स होतात. थोडक्यात काय, तर हे नियमात आहे. मॅनेजमेंट कोटा काय सर्वसामान्य मुलांसाठी एका नाही, ज्यांची पेइंग कॅपॅसिटी ते घेतील. पण जे गुणवंत विद्यार्थी मेरिटवर लागायचे त्यांच्यावर जो अन्याय व्हायचा, त्यांना राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर जी काय अवास्तव फीची मागणी केली जायची, डिपॉझिट मागितले जायचे किंवा हॉस्टेल मेस कंपल्सरी केलं जायचं काही केसमध्ये, तर ते सगळं बऱ्यापैकी आता त्याच्यावर कंट्रोल महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणतं आहे. शासनाने हे सुद्धा पत्रक काढलेलं आहे की कोणत्याही कॉलेज हॉस्टेल मेससाठी कंपल्शन करू शकत नाही. पण कित्येक BMSचे कॉलेज विद्यार्थी पालकांची अडवणूक करतात, त्यांना हॉस्टेल कंपल्सरी करतात, सुविधा काहीच नसतात, जेवणात आळ्या निघतात, किडे निघतात. पण मुलं बिचारे ॲडमिशन झालेलं असतं म्हणून गपचूप राहतात, फार काय त्याची वाच्यता कुठे होत नाही. पण अल्टिमेटली मुलांना याचा त्रास सहन करावा लागतो. सो येणाऱ्या काळात आपण असं अपेक्षित करूया की जसं न्यूजपेपरला आली त्याच पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पुढे पार पडेल आणि मुलांचं हित जपलं जाईल. सो हे एक महत्त्वाचा विषय होता की नेमकं काय झालं आहे हे तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला.
थोडक्यात ज्या मुलांना मेरिटवर ॲडमिशन मिळेल, आता कदाचित 4च्या ऐवजी 5-6 राऊंड होतील, तर त्या ठिकाणी सगळ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळेल. ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे त्यांना मॅनेजमेंटसाठी IQ कोट्यातनं जाता येईल. ऑलरेडी माझ्याकडे बरेचसे ॲडमिशन झालेले आहेत. हे ॲडमिशन आपण येणाऱ्या काळात करणारच आहोत. आपल्यापैकी कुणालाही अशा पद्धतीची आमची मदत घ्यायची असल्यास आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण MBBS, BDS, BMS, BHMS या सगळ्या ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना, पालकांना मदत करतो. आपल्यापैकी कुणाची इच्छा असेल तर नक्की सेवेची संधी द्या. आपण माहिती घेऊ शकता आणि मग त्यानंतर आपला निर्णय झाला तरी चालेल. त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.